हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लर्न इंग्लिश विथ स्वर्णा मॅम. नाश्ता करून तो ऑफिसला गेला, जेवण करून आम्ही बाहेर गेलो, घरी पोहोचल्यावर मी तिला फोन केला. अशा प्रकारचे सेंटेन्सेस दैनंदिन जीवनामध्ये आपण मराठीतून बऱ्याच वेळेला बोलत असतो. परंतु ही सेंटेन्सेस इंग्रजीमध्ये बोलताना कोणत्या प्रकारचे स्ट्रक्चर वापरले जाते याबाबत आपले कन्फ्युजन होते. तेव्हा हेच कन्फ्युजन आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे दूर होणार आहे. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तर आता अशा प्रकारचे सेंटेन्सेस इंग्रजीमध्ये बोलताना आपण हॅविंग प्लस V3 हे स्ट्रक्चर फॉलो करणार आहोत. तर त्यासाठी बघा, इथे हॅविंग सर्वात आधी तुम्हाला घ्यायचं आहे हॅविंग, त्यानंतर प्लस V3 म्हणजे त्या वाक्यामध्ये जे काही वर्ब असेल, क्रियापद असेल, त्या क्रियापदाचे तिसरे रूप घ्यायचे असते. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो त्या वाक्यातला ऑब्जेक्ट आणि त्यानंतर जे काही दुसरे सेंटेन्स असेल ते ज्या काळामध्ये असेल त्या काळामध्ये ते सेंटेन्स मग नंतर तुम्ही बोलायचे असते. तर ह्या स्ट्रक्चरचा उपयोग करून आपण ही खाली सेंटेन्स इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत. तर आता इथे बघा, इथे फर्स्ट सेंटेन्स आहे, नाश्ता करून तो ऑफिसला गेला. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथे ह्या ज्या क्रिया झालेल्या आहेत ह्या दोन क्रिया झालेल्या आहेत, परंतु ह्या क्रिया आहेत त्या एकाच व्यक्तीने दोनही क्रिया केलेल्या आहेत. त्यावेळेस आपण हॅविंग प्लस V3 या स्ट्रक्चरचा उपयोग करायचा असतो, हे लक्षात ठेवायचं. मग आता आपण फर्स्ट सेंटेन्स बघू. नाश्ता करून तो ऑफिसला गेला. तर सर्वात आधी तुम्हाला घ्यायचं असते हॅविंग, म्हणून आपण इथे सर्वात आधी घेणार आहोत हॅविंग. म्हणजेच काही गोष्ट केल्यानंतर किंवा काही केल्यावर, म्हणून आपण हॅविंग हे वापरत असतो. मग काय केल्यानंतर, तर नाश्ता केल्यानंतर. मग नाश्ता करणे म्हणून आपण टेक ब्रेकफास्ट असं म्हणतो, त्याचं आपल्याला तिसरं रूप घ्यायचं आहे. ते टेकचं इथे येणार आहे टेकन, म्हणजेच हॅविंग टेकन ब्रेकफास्ट. हॅविंग टेकन ब्रेकफास्ट म्हणजेच काय, नाश्ता करून किंवा नाश्ता केल्यानंतर. मग हे एक सेंटेन्स झालं. आता पुढचं सेंटेन्स काय आहे, तो ऑफिसला गेला. आता ऑफिसला गेला म्हणजेच हे पास्ट टेन्समधलं सेंटेन्स आहे. मग त्यानुसार आपण हे सेंटेन्स इथे ट्रान्सलेट करणार आहोत. तो म्हणजेच ही, गेला म्हणजेच गोचं फास्ट फॉर्म वेंट. ही वेंट कुठे गेला, तर ऑफिसला, म्हणून आपण इथे घेणार आहोत ही वेंट टू द ऑफिस. बघा, अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे. अगदी सोपं आहे. हे स्ट्रक्चर तुम्ही लक्षात ठेवा की त्यानुसारच तुम्हाला हे जे वाक्य आहे ते इंग्रजीमध्ये सहज ट्रान्सलेट करता येईल. हॅविंग टेकन ब्रेकफास्ट ही वेंट टू द ऑफिस. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, जेवण करून आम्ही बाहेर गेलो. बघा, आता इथे सुद्धा सर्वात आधी जेवण करून म्हणजेच हॅविंग तर वापरणारच आहोत आपण. त्यानंतर हॅविंग इटन लंच असं आपण इथे म्हणणार आहोत. म्हणजे इथे काय येणार आहे, हॅविंग इटन लंच. लंच म्हणजेच काय, सॉरी LUNCH, लंच म्हणजेच रात्रीचे जेवण, म्हणजे रात्री जेवण केल्यानंतर. हॅविंग इटन लंच फक्त इथे जेवण करून असं म्हटलेलं आहे, म्हणून आपण इथे घेतलेलं आहे हॅविंग इटन लंच. आम्ही बाहेर गेलो. आता हे सुद्धा जे सेंटेन्स आहे ते कोणत्या काळातलं आहे, पास्ट टेन्समधलं आहे, म्हणून आपण त्या स्ट्रक्चरनुसार हे सेंटेन्स इथे बनवणार आहोत. आम्ही म्हणजेच वी आणि गेलो म्हणजेच जाणे म्हणजेच गो, त्याचा पास्ट फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे, तो आहे वेंट. वी वेंट, आम्ही गेलो कुठे, बाहेर, म्हणून आपण तिथे काय घेणार आहोत, आऊट. वी वेंट आऊट. बघा, अगदी सोपं आहे. आम्ही बाहेर गेलो, हॅविंग इटन लंच वी वेंट आऊट. जेवण करून आम्ही बाहेर गेलो. अशा प्रकारे. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, घरी पोहोचल्यावर मी तिला फोन केला. बघा, असं वाक्य तर आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो. मग आता इथे काय, घरी पोहोचल्यावर म्हणजेच काय, इथे सुद्धा पोहोचल्यावर हॅविंग पोहोचणे म्हणजेच रीच. आता त्याचं थर्ड फॉर्म आपल्याला घ्यायचं आहे, ते आहे रीच्ड. ED लावायचं आहे रीचला. हॅविंग रीच्ड कुठे पोहोचल्यावर, ऑब्जेक्ट काय, घरी, म्हणजेच इथे काय येणार आहे, हॅविंग रीच्ड होम. घरी पोहोचल्यावर किंवा घरी पोहोचल्यानंतर काय, मी तिला फोन केला. आता हे सुद्धा जे सेंटेन्स आहे ते पास्ट टेन्समधलंच आहे, म्हणून आपण त्यानुसारच हे बनवू. मी हा करता आहे म्हणून इथे आय, फोन करणे म्हणजेच कॉल. आता इथे भूतकाळ आहे म्हणून त्याचं पास्ट फॉर्म आपण घेणार आहोत, आय कॉल्ड. आणि तिला ऑब्जेक्ट आहे ते घेणार आहे आय कॉल्ड हर. हॅविंग रीच्ड होम आय कॉल्ड हर, किंवा मी त्याला फोन केला, आय कॉल्ड हिम असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. किंवा इथे एखादं नाव असेल तर ते सुद्धा आय कॉल्ड राजू, किंवा
आय कॉल्ड, इथे जे काही नाव असेल ते तुम्ही टाकू शकता. हॅविंग रिच्ड होम आय कॉल्ड हर. अशा प्रकारे तुम्ही हे सेंटेन्स बनवू शकता. आता नेक्स्ट बघा, गाडी पार्क करून आम्ही मॉलमध्ये गेलो. बघा, गाडी पार्क करून, मग आता इथे सुद्धा हॅविंग, त्यानंतर पार्क करणे, तर त्याचं आपल्याला पार्क असंच म्हणतो आपण, तर त्याचं आपल्याला V3 फॉर्म म्हणजेच तिसरं रूप आपल्याला घ्यायचं आहे. म्हणून आपण इथे घेणार आहोत हॅविंग पार्क्ड, ED लावायचं आहे. थर्ड फॉर्म सेकंड फॉर्म सेम आहे. पार्क ऑब्जेक्ट आहे द कार. बघा, हॅविंग पार्क द कार, जे गाडी पार्क केल्यानंतर किंवा गाडी पार्क करून आम्ही मॉलमध्ये गेलो. आता हे सुद्धा पास्ट टेन्समधलंच आहे. आम्ही म्हणजेच वी, आणि गेलो म्हणजेच गोचं पास्ट फॉर्म आहे, V2 फॉर्म आहे वेंट. वी वेंट, कुठे गेलो तर मॉलमध्ये. मॉलमध्ये गेलो म्हणून आपण इथे घेणार आहोत वी वेंट इन टू दी मॉल. बघा, अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे तयार झालेलं आहे. अगदी सोपं आहे. हॅविंग पार्क द कार वी वेंट इन टू द मॉल. गाडी पार्क करून आम्ही मॉलमध्ये गेलो, किंवा इथे दुसरं कुठे गेला असाल तर तिथे तुम्ही इथे टाकू शकता, आणि त्याप्रमाणे मग इथे इन टू द मॉलऐवजी तुम्ही इथे ते चेंजेस करू शकता. आता इथे बघा, दार लॉक करून मी बाहेर पडलो. मग आता इथे सुद्धा दार लॉक करणे म्हणजेच हॅविंग लॉक्ड, EDचा उच्चार नाही करायचा. हॅविंग लॉक्ड, काय केल्यानंतर, लॉक केल्यानंतर, तर दार हे ऑब्जेक्ट आहे म्हणून हॅविंग लॉक्ड द डोअर, हे झालं फर्स्ट सेंटेन्स. त्यानंतर काय घ्यायचं आहे, मी बाहेर पडलो. सेकंड सेंटेन्स काय, मी बाहेर पडलो, हे सुद्धा पास्ट टेन्समधलं सेंटेन्स आहे. मी बाहेर पडलो म्हणजेच आय वेंट आउट. बाहेर पडलो म्हणजेच काय, मी बाहेर गेलो. म्हणून आपण गेलो म्हणजे जाणे, गो वापरतात, म्हणून त्या V2 फॉर्म आपण इथे वेंट घेतला आहे, हे लक्षात घ्यायचं. मी बाहेर पडलो किंवा मी बाहेर गेलो असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आय वेंट आउट, हॅविंग लॉक द डोअर आय वेंट आउट. अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इथे तयार झालेलं आहे. आता नेक्स्ट बघा, चित्रपट पाहून आम्ही घरी आलो. बघा, आता चित्रपट पाहून म्हणजेच हॅविंग, आता चित्रपट पाहणे, त्यासाठी पाहणे आपण यासाठी सी वापरतो, पण इथे चित्रपट म्हणजे लक्षपूर्वक आपण अगदी डोळे त्याकडे, चित्रपटाकडे आपले डोळे असतात, अगदी लक्षपूर्वक आपण बघत असतो, म्हणून आपण वॉचचा उपयोग करत असतो. म्हणून आता त्याचा थर्ड फॉर्म इथे घेणार आहोत हॅविंग वॉच्ड. काय बघितल्यानंतर, तर चित्रपट, म्हणून हॅविंग वॉच्ड द मूव्ही, म्हणजे चित्रपट पाहून किंवा चित्रपट पाहिल्यानंतर असा त्याचा अर्थ आहे. काय केलं, आम्ही घरी आलो, म्हणजे हा सुद्धा पास्ट टेन्स आहे. वीसाठी आपण वापरतो, आम्हीसाठी आपण वापरतो इंग्रजीमध्ये वी. आलो म्हणजेच येणे म्हणजेच कम, त्याचं सेकंड फॉर्म इथे घ्यायचा आहे. कमचा सेकंड फॉर्म किंवा पास्ट फॉर्म केम. वी केम, कुठे आलो, घरी आलो, म्हणून आपण इथे घेणार आहोत वी केम होम. बघा, अशा प्रकारे सेंटेन्स, चित्रपट पाहून किंवा पाहिल्यानंतर आम्ही घरी आलो. हॅविंग वॉच्ड द मूव्ही वी केम होम. अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे तयार झालेलं आहे. आता नेक्स्ट बघा, जेवण करून, इथे कॉमा पाहिजे, जेवण करून तो शाळेत गेला. आता हे सुद्धा अगदी सोपं सेंटेन्स आहे. अशा प्रकारचं सेंटेन्स आपण फर्स्ट सेंटेन्स घेतलेला आहे. तर हे जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स तुम्ही हॅविंग प्लस V3चा उपयोग करून याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून ते ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तिथे तुमचं मी ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हॅविंग प्लस V3चा उपयोग हा दैनंदिन जीवनामध्ये आपण जी वेगवेगळ्या प्रकारची, आता आपण जी वाक्य पाहिली मराठीतली, ती बोलत असताना या स्ट्रक्चरचा उपयोग करून ते इंग्रजीमध्ये कशी बोलली जातात ते शिकलो. तेव्हा कमेंट करण्यासोबतच, म्हणजे ट्रान्सलेशन लिहिण्यासोबतच तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.